आपण तिखट करंजी करतोय, तर साहित्य सांगताय काकू काय काय? वाफवलेली मुगाची डाळ, मैदा, बेसन, तीळ, खसखस, बेदाणा, काजू तुकडे, शहाजिरं, काळी मिरी पावडर, बडीशेप पावडर, धणे जिरे पावडर, हळद, तिखट, मीठ, लिंबाचा रस, कॉर्नफ्लोअर, तूप, कोथिंबीर. साहित्य झालं आपलं बघून तिखट करंजीला काय काय घ्यायचंय, तर त्याच्यातलं आता आपण थोडं साहित्य काढलंय जे आपण सारण करतोय ना. ओके. आणि तेल तूप काही घालायचं नाही? तूप घालायचं नाही? काहीच नाही. फक्त मुगाची डाळ वाफवलेली ती कढईत टाकायची आणि तिला चांगलं परतून घ्यायचं. आणि ती चांगली परतत आली की सगळे मसाले टाकायचे. अच्छा. काकू तुम्ही डाळ भिजत पण घातली होती? हो. आणि मग ती उपसून काढली, मग ती शिजवली मोकळी. आणि मग म्हणजे आपल्याला हे सारण आपण जे करणार आहोत ते पूर्ण ड्राय होणार? ड्राय करायचं. अच्छा, ठीक आहे. कारण ती करंजी टिकली पाहिजे ना. किती दिवस टिकते साधारणतः? ही 5-6 दिवस टिकते ना. चांगली मुगाची डाळ शेकून घ्यायची आणि मग त्याच्यात ते सर्व मसाले घालायचे. मग आता घालत जाऊ मी? तुम्ही सांगा मला. मीठ, तिखट तुम्ही ढवळा, मी घालते. थोडंसं मीठ, तिखट, तीळ, बस ना एवढं. हो. नंतर थोडीशी हळद, तीळ एवढे बस? हो. तीळ जास्त घातले तर जास्त चविष्ट लागते. तीळ शरीरालाही बरे. ही जिऱ्याची पावडर आहे ना? हे काय आहे? धणे जिऱ्याची पावडर. दोन्ही घालायचं ना? हो. धणे जिऱ्याची पावडर, बडीशेपची पावडर. ओके. लिंबाचा रस. वा, लिंबाचा रस. हो. काजू, बेदाणा. कोथिंबीर, खसखस. खसखस टाकली चवीला, थोडीशी मिरपूड. आता हे सर्व पदार्थ घालून झाले. हा गोळा चांगला सुका करायचा. अगदी ड्राय ना? अगदी ड्राय करायचा. बरं, ठीक आहे. आणि मग तो थंड करायला ठेवायचा. मग आपल्याला पीठ भिजवायचं. मग आपल्याला करंजीचं वरचं पारी बनवायची. पारीसाठी ठीक आहे. तर हे सारण जरा ड्राय करून घेतो आम्ही. सारण झालं, आता पारी आपण करतोय. तर पीठ काय काय आणि काय प्रमाण? प्रथम मैदा घ्यायचा. मैदा किती आणि हे डाळीचं पीठ? 1 वाटी मैदा आणि पाव वाटी चण्याचं बेसन. सगळं घालू ना? हो, सगळं घ्यायचं. बस. आणि हे पाव बेसन. हो, पाव वाटी. त्याच्याने कुरकुरीतपणा येतो. रंग, कुरकुरीतपणा, चव. आणि बेसन घातल्याने त्याचे विटामिन्स वाढतात. अच्छा, ओके. आणि आता शहाजिरं आणि काळी मिरीची पावडर ती याच्यात घालायची चवीला. कव्हरला ते वेगळाच फ्लेवर येईल. बस. आता मीठ राहिलं ना काकू? हो, मीठ टाकते. हो, मिठाशिवाय काहीच नाही होणार. कारण कशात मीठ नाही तर पदार्थ कसा लागणार? मिठाशिवाय सगळं व्यर्थ. प्रश्नच नाही. थोडंसं तूप टाकायचं. खुसखुशीतपणा यायला हवा. खुसखुशीतपणा. पण हे सगळे मसाले घातल्यामुळे पारीला मस्त चव येणार आहे. ती नुसती पण छान लागेल ना पारी? हो, नुसती पण छान लागेल. आता थोडंसं पाणी मिक्स करते. आणि मग त्याच्यात थोडंसं पाणी टाकून पीठ घट्ट बांधायचं. खूप घट्ट पण नाही, खूप नरम पण नाही, असं पोळ्यांसारखं नेहमीच कणकेचं आपण करतो. ठीक आहे. हे हाताने थोडंसं पाणी टाकलं ना की पीठ छान बांधून घ्यायचं आणि थोडा वेळ ठेवायचं. थोडंसं टाकायचं. ठीक आहे. आपण हे घट्ट चांगलं मळून घेऊया पीठ. म्हणजे मग आपल्याला त्या छोट्या करताय करंज्या ना? हो, छोट्या करंज्या. चालेल. मग आता नेहमीप्रमाणे पुरी करायची. त्याच्यामध्ये ते कोरडं झालेलं आहे आमचं सारण. निवलं पण आहे आता. ते हे पीठ भिजवतो तोपर्यंत ते थंड होतं.
थंड पण झालेलं आहे. मग आता आपण ते कॉर्नफ्लॉवर लावून पोळी करून घेऊ. हो, ह्याची हे पीठ झालेलं आहे. पीठ तयार झालेलं आहे. पीठ आपण जे मळलं तर ते त्याच्यात 3 लाट्या करून घेतलेल्या आहेत. हो. आणि त्या 3 लाटा आता आपण लाटायच्या. 3 पोळ्या करणार तुम्ही? हो, 3 पोळ्या करणार. त्याच्यावरती ती लाटी लावणार. मला सांगा काकू, ह्याच्यावर ते पेस्ट लावणार, परत अजून एक पोळी, म्हणजे परत पेस्ट, त्याच्यानी त्याची पड फुटणार. आपण गोडाची करंजी करतो तशीच करायची. हा. एकावर एक 3 पड करायचे. ओके. आणि मग त्याला गोल तिखटाची. करू. हा, मस्त. तशी आपण ही तिखटाची बनवतो आहोत. म्हणजे साईज हा एवढा झाला ना हा, एक झालं. तर हे अजून 2 अजून 2 हे करायचे. ठीक आहे. आणि मग त्या मध्ये मध्ये ते त्याच्यामध्ये साठा लावायचा. ठीक आहे. मग या 3 पोळ्या आपण आता करूया. तीन पाऱ्या लाटून झालेल्या आहेत. ओके. आता ह्या एकावर एक ठेवून मग आता ही त्याचं आधी हे देऊ करणार. तुम्हाला एक? हो. तर ही आता ही घ्यायची, त्याच्यावरती हे साठा लावायचा. एक पोळी लाटून झाली, त्याच्यावर साठा लावला. आता आपल्याला दुसरी पोळी त्याच्यावर टाकायची आहे. ती ठेवण्या परत आणि पण असं हे हे थोडी, हो, त्याच्यात थोडं गॅप ठेवायची. त्याच्या एकावर एक अगदीच टाकायचं नाही. अच्छा. हा, ह्याला पण गॅप ठेवणार आहे? हो. आता ही तिसरी पोळी त्याच्यावर ठेवायची. ही पण अशी गॅप ठेवायची आणि ह्याच्यावर पण ते लावायचं. ओके. त्याच्यावर पण साठा लावायचा. म्हणजे त्याला पड खूप छान फुटणार. काय हेवी होणार आहे ते. आणि ती मस्त लागणार आहे. एकच खायचं ना ते. आणि आता ही गोल वाळायची. अच्छा, वरच्या बाजूने. हा, ओके. अशी तिला ओके. गोल गोल करत यायचं. असं असं अशी गोल पूर्ण अशी गोल करून घ्यायची. बरं, ठीक. आणि मग त्याचे सुरीने सारखे भाग करायचे. म्हणजे अळूचे आपण slices कापतो करतो. तसे. तसं करून आणि घेऊया. मग हो, अशा पद्धतीने कापून घेऊया. हं. आणि म्हणजे मग पुऱ्या करून आपल्याला सारण त्याच्यामध्ये भरता सारण भरायचं. हं. ज्या लाट्या केल्या होत्या त्याच्या आपण पुऱ्या लाटून घेतलेल्या आहेत. आणि आता सारण आहेच ड्राय झालेलं चांगलं. आता ते सारण ह्याच्यामध्ये भरायचं आहे. या पारीमध्ये गच्च भरून. हो, असं भरपूर भरून करंजी छान. ओके. आणि आम्ही पूर्ण दाबून घ्यायची अशी, म्हणजे हो. ती फुटणार नाही. पूर्ण घट्ट झाली पाहिजे ना, बंद. हो, पूर्ण बंद करून घ्यायची. आणि मग तिला कातण्याने कापायची. नेहमीप्रमाणे कात्रीने कापून तिला आकार द्यायचा. हो. आणि मग तळायची. तर आता तळणीची तयारी करूया. करंज्या तयार झालेल्या आहेत आणि आता त्या तळणीला. आता आपण त्या तळूया. येस. करंजी तेलात घालते. हो. आणि चांगली खुसखुशीत करूया. आणि तुम्हाला माहितीये की करंजी, चकली, शंकरपाळे काही गरमागरम भरायचं नाही या डब्यामध्ये. त्यामुळे आम्ही करणार आणि असं गार करत ठेवणार. तोपर्यंत तुम्ही साहित्य कृती घ्या. तिखट करंजी बनवण्यासाठी लागणारं साहित्य: वाफवलेली मुगाची डाळ, मैदा, बेसन, तीळ, खसखस, ड्रायफ्रुट्स, शहाजिरं, काळी मिरी पावडर, बडीशेप पावडर, धणेजिरे पूड, हळद, तिखट, मीठ, लिंबाचा रस, कॉर्नफ्लोर आणि कोथिंबीर. कृती: प्रथम कढईमध्ये वाफवलेली मुगाची डाळ, तिखट, हळद, तीळ, धणेजिरे पावडर, बडीशेप पावडर, लिंबाचा रस, ड्रायफ्रुट्स, कोथिंबीर, खसखस आणि काळी मिरी पावडर घालून मिश्रण परतून वाफवून घ्यावं. एका परातीमध्ये मैदा, बेसन, शहाजिरं, काळी मिरी पावडर, मीठ, तूप आणि 1 वाटी पाणी घेऊन कणकेप्रमाणे घट्टसर पीठ भिजवून घ्यावं. भिजवलेल्या पिठाच्या पोळ्या लाटून घ्याव्यात. मैदा आणि तुपाचं मिश्रण एकजीव करून घ्यावं. तयार पोळ्यांवर हे मिश्रण पसरावं. त्यावर दुसरी पोळी थापावी आणि या पोळ्यांचा रोल तयार करून घ्यावा. तयार रोलचे काप करावेत आणि त्याच्या लाट्या लाटून त्यामध्ये मुगाचं सारण भरावं आणि तयार करंज्या गरम तेलात खरपूस तळून घ्याव्यात.